आपल्याकडे मुळात कलाकृती आणि इतिहास यातला फरक मुळातच कळत नाही. होतं काय की इतिहासावर कादंबरी लिहिली, समजा शिवाजी महाराज लिहिली, संभाजी महाराजांवर लिहिली किंवा इतिहासातल्या कोणत्याही पात्रावर लिहिली, तर लोकांना काय वाटायला लागतं की हाच इतिहास आहे आणि ते त्यांना मिथकं आवडतात. आणि साहित्यिक काय करतो, साहित्यिकाची प्रतिभा असते, तो आपल्या पद्धतीने एक एक गोष्ट खुलवत नेतो. खुलवताना त्याला स्वाभाविकपणे योजना करावी लागते घटनेची. म्हणजे आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, ही इतिहासातली घटना आहे, ऐतिहासिक आहे. इतिहासात ते किती शब्दात वर्णन केलेली आहे, 10-15 शब्दात वर्णन केलेली, की हा वकील होता, तो वकील होता, शिवाजी महाराजांनी जमिया वापरला किंवा वाघनख वापरली, जखमी केले, कट स्वतः ठार मारलं, अशा स्वरूपाची ती वर्णन आहे. कादंबरी काय करतो, कशाने मारलं हे स्वतः ठरवतो. तो पर्याय निवडतो ना, 3 पर्याय समोर आहेत, तो पर्याय निवडतो आणि मग तो त्याला खुलवत देतो की मग शिवाजी महाराज त्याच्याजवळ गेले, अफजल खान दान पावलं टाकत राक्षस त्याचा देह समोर आला आणि त्याने शिवाजी महाराजांना आ बेटे मेरे गले मिलो असं म्हटलं आणि शिवाजी महाराजांच्या मिठीत जाता क्षणी त्याने काखेमध्ये मान दाबली. मग शिवाजी महाराजांनी तातडीने त्याच्या पोटात बिचवा मारल्यामुळं त्याची पकड ढिली झाली आणि शिवाजी महाराजांना मारलं. याचं वर्णन 5-10 पानात होणार आणि त्याला शेवटी लोकांना सुद्धा ते इंटरेस्टिंग वाटेल. त्या भावभावना त्यावेळेस अफजल खानच्या मनात काय होतं, शिवाजी महाराजांच्या मनात काय विचार होता, हे सगळ्या कल्पना येतील. ह्या कल्पनांची कल्पना ही लेखक करतो, परंतु इतिहासकार जो आहे तो कल्पना करत नाही. इतिहास फक्त काय घडलं एवढंच मानतो आणि कारणही देतो आणि ती त्याचे पुरावे असतात. म्हणजे अफजल खानाला का मारलं की संभाजी राजेजी त्यांचे थोरले बंधू होते, त्यांचा खून केला होता. शहाजी राजांना त्याने अटक केली होती. बाजी घोरपडेने पण त्या अटक करण्याच्या प्रकरणात वडिलांना शहाजी राजांच्या सामील होता. मग बाजी घोरपडेने शिवाजी महाराजांनी मारलेलं आहे, लक्षात घे. मुघळवर व शाहिस्ते खान प्रकरणानंतर मुघळवर छापा घालून बाजी घोरपडेला ठार मारले. परंतु आपल्या साहित्यिक वर्तुळात किंवा सामाजिक वर्तुळात हत्या कोणाची चर्चेत असते, अफजल खानाची असते, कारण तो परधर्माचा होता ना. बाजी घोरपडे जरी विजापूर पक्षात असला तरी तो होता कोण, हिंदू. मग लेखक जर हिंदुत्ववादी असेल तो बाजी घोरपडे दाखवणारच नाही, लक्षात आहे का. तो बाजी घोरपडेचा ओझरचा उल्लेख करेल की स्वारी केली फार तर एवढंच म्हणेल आणि त्याचा मृत्यू झाला असं म्हणेल, पण मारलं असं तो काही म्हणणार नाही. पण खवास खानाची कोकण स्वारी जी आहे कुडाळ प्रांतावरची, त्यात मात्र शिवाजी महाराजांनी कसं हे केलं आणि मग तो लखम सावंत होता त्याला कसं मारलं याचं हे होईल. पण लखम सावंतची सुद्धा हत्या हे इतिहासामध्ये आपल्याकडे चर्चेली जात नाही. म्हणजे होतं काय की कादंबरीकार सुद्धा इतिहासकारांप्रमाणेच कधी कधी एका विशिष्ट विचाराला वाहिलेले असतात आणि विशिष्ट विचाराला कोणताही लेखक असो किंवा इतिहासकार असो तो वाहिला गेला की मग होतं काय की इतिहासाची गडबड होते आणि कादंबरीची गडबड होते. पण कादंबरी ते एक क्षम्य आहे, कारण कादंबरी शेवटी लेखकाच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. त्याला काय दाखवायचे, त्याला जर शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच दाखवायचे तर तो प्रकर्षाने तोच प्रयत्न करणार. मग आता वाचकाला कादंबरीचा इतिहास कशी काय, ती मनोवृत्ती कशी येते, इतिहासच वाटू लागतो त्यांना, हे कसं कळत नाही की हे काल्पनिक आहे काहीच. मुळात काय आहे गणेश, आपल्याकडे मुळात इतिहास म्हणजे काय याचंच ज्ञान नाही. ते शाळांमध्ये मुळात दिलं जात नाही. शिक्षण व्यवस्थेत आपल्या प्रचंड त्रुटी आहे की इतिहास म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय, याच्यावर हे नाही. आता जरा उदाहरण सांगतो. आणि पानिपत माझ्या कादंबरीमध्ये त्यात भीमनाक रायनाक वगैरे 4 महान पात्र आहेत महत्त्वाचे आणि वरुडे गाव आहे. वरुडे गाव खरोखरच आहे, परंतु वाचकांना असं वाटायला लागलं की हा जो भीमनाक आहे हा इतिहासात खरोखरच घडून गेला आहे. अनेक लोकांनी त्या भीमनाकचे नातेवाईक शोधण्यासाठी किंवा वंशज शोधण्यासाठी वरुड्याला अक्षरशः चक्रा मारलेला आहे. हा इतिहास आहे. हा इतिहास का निर्माण होतो, कारण कादंबरी आणि इतिहास यातला फरक माहीत नाही. आणि यात प्राध्यापक लोक होते बरं का, हा मी जे लिहिलं ते खरं मानणार आहे. होतं काय की आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही की इतिहास हा जसं घडलं तसं, इतिहास या शब्दाचा अर्थच असा आहे की असं घडलं, असं घडलं हे जे सांगतो तो इतिहास. आणि असं घडलं हे जरी खरं असलं तरी त्याच्या मागच्या ज्या कारण परंपरा असतील किंवा भावनिक संदर्भ असतील किंवा
आजूबाजूच्या वातावरणाचे संदर्भ असतील. कारण शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारतो, शामियाना नेमका किती बाय कितीचा होता याचं वर्णन नाही, त्याची रचना कशी होती याचं वर्णन नाही. एक छोटासा शामियाना होता एवढंच फक्त एका ओळीत दिलेलं आहे. परंतु कादंबरी लिहायची म्हटल्यानंतर त्या शामियानाचं साध्यंत वर्णन करावं लागेल ना, की हवेवर ते हे डोलत होते, भव्य शामियाना होता, मग त्यावर आसनं होती आतमध्ये वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं करावं लागणार. आपला भारतीय समाजाचा किंबहुना हा एक दोषच असा झाला आहे की आपलं आकलन फार मर्यादित आहे. आपल्याला मिथक आवडतात, मिथकांचा इतिहासच आपला आवडतो. आता अलेक्झांडरचं जे सारं लोक काय म्हणतात, तो हा जगज्जेता होता, जो जिता वही सिकंदर, ही म्हण पण पडली ना, जो जिता वही सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात अकेमेनिड साम्राज्य जेवढं होतं तेवढाच प्रांत त्याने जिंकला. तो भारतातही पंजाबच्या पलीकडे आला नाही, किंवा त्याने दक्षिण आफ्रिका असेल म्हणजे इजिप्तने जिंकला, कारण तो अकेमेनिड साम्राज्य होता. पण इजिप्तच्या खाली जी दुसरी राष्ट्र आहेत, सहारापासून अगदी साऊथ आफ्रिकेपर्यंत जी राष्ट्र ती त्यांनी जिंकली का नाही. ऑस्ट्रेलिया तर त्यावेळेस माहीतच नव्हता, अमेरिका खंड माहीतच नव्हता. चीनला तरी गेला का, चीन तरी जिंकून म्हणजे अख्खा आशिया खंड तरी त्यांनी जिंकला का. म्हणजे आशिया खंडही ज्याने जिंकला नाही त्याला आपण जगज्जेता मानतो, कारण जागतिक इतिहासकार तसं म्हणतात म्हणून. हा पण तो जगज्जेता नव्हता. त्याला चंद्रगुप्त मौर्याने त्याला भारतात पळवून लावलं. 2 वर्ष त्याचे स्वारी किती वर्ष टिकली, 2 वर्ष टिकली, त्याच्या पुढे टिकली नाही. नंतर सेल्युकस निकोटर आला, त्याला तर चंद्रगुप्ताने पुन्हा हरवलं. नुसतं हरवलं, त्याच्या मुलीशी लग्न केलं. हा इतिहास भारतीय इतिहासकाराने लिहिलाय का, तर नाही लिहिलेला. हा इतिहास ग्रीक इतिहासकाराने लिहिला. म्हणजे भारतीय पुराणकार असतील, पुराणकारांनी एका ओळीत तो विषय मिटवलेला आहे की चंद्रगुप्त मौर्य नंद साम्राज्य जाऊन चंद्रगुप्त मौर्य सत्तेत येईल एवढ्याच ओळीमध्ये, आणि मौर्य वंश 200 वर्ष राज्य करेल, अशा स्वरूपाचं ते विधान आहे. म्हणजे आता अलेक्झांडर तिकडच्या कादंबऱ्या, तिकडच्या उदो उदो अशा त्याच्याबद्दल करणाऱ्या साहित्यामुळं जगज्जेता ठरलेला आहे तो. हो, कागदोपत्री जगज्जेता आहे तो. म्हणजे कागदोपत्री पण नाही, कारण त्याच्याच इतिहासकारांनी इतिहास दिला, त्यावरूनच आपल्याला दिसतं की याने जग सोडा, त्याने अर्धा आशिया पण जिंकला नव्हता. मला आता कादंबऱ्यांना लोक इतिहास समजतात आणि पुराण कथांना पण लोक म्हणजे ते घडलंय असं समजतात आपल्या देवदेवतांच्या बाबतीत. उदाहरणार्थ त्याला कसं काय इतिहास समजतात लोक, ती मनोवृत्ती जरा समजून घ्यायची होती. रामायण उदाहरणार्थ, रामायणचं काव्य आहे ऍक्च्युली, म्हणजे साहित्य आहे ते, साहित्यिक आहे, कल्पनारम्य कादंबरी आहे. पात्र म्हणजे राम असेल, सीता असेल, रावण असेल, प्रत्यक्ष जे जीवनात आपण त्या वेळच्या बघतो त्यातनं आपण पात्र शेवटी समाजातच निवडतो ना. त्यामुळे तो राम ही व्यक्ती, म्हणजे राम नाव काल्पनिक असेल, पण तशी या प्रकारची व्यक्ती कधी झाली की नाही झाली, तर झाली असेल. पण ती कधी झाली, कोणत्या काळात झाली, काय झालं, का दंतकथाच होती हे आपल्याला आज माहीत नाही. परंतु आज भारतीयांचा विश्वास आहे की राम सेतू हा वानरांनी बांधलाय, राम पंचवटीला राहिलाय, राम अयोध्येचा होता. याच्यावर एवढा प्रचंड विश्वास असतो की प्रत्येक गावोगाव सीता नाणी असते की सीता इथून आंघोळ करून गेली. महाभारत आहे तसंच. आता उदाहरणार्थ नाशिकची पांडव लेणी म्हणून जी ओळखली जातात, प्रत्यक्षात ती बौद्ध लेणी आहेत, प्रत्यक्षात ती बौद्ध लेणी आहेत. मग त्याला पांडव नाव कसं दिलं? यांना वाटलं की असं कोरीव काम माणसाचं असू शकत नाही, मग ते दैवी लोकांचं असणार, पांडवच असणार. म्हणजे पांडव खरोखरच झाले, हा एक भारतीयांचा अटूट असा विश्वास आहे. या विश्वासामुळे झालंय काय की रामायण महाभारत आजही संघर्षाचे मुद्दे बनतात, आजही बनतात ना, कारण लोकांना वाटतं की ते खरोखरच होऊन गेले. परंतु ती सत्यात घडलेल्या काही व्यक्ती, आणि एक व्यक्ती ज्यावेळेस साहित्यिक निर्माण करतो, पात्र निर्माण करतो, त्यात अनेक व्यक्तींचे तो अंश टाकत असतो, पाहिलेल्या, अनुभवलेल्या. तसं रामात असेल, कृष्णात असेल, कृष्णाची व्यक्तिमत्व किती आहे. म्हणजे जर आपण नुसतं महाभारत आजचं जर वाचलं आपण, तो राजकीय योद्धा पण आहे, प्रेमिकही आहे, तो गोपालकही आहे, तो चतुरही आहे, तो योद्धा पण आहे. म्हणजे एवढी त्याच्यावर, आणि तत्वज्ञ पण आहे. आणि नुसता तत्वज्ञ नाही, तो परमेश्वराचा अवतार आहे. गीता सांगितली. आता गीता तर त्यांनी सांगितली नाही, हा इतिहास आहे, तो जाऊ दे, त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही. गीता फार नंतर जोडली गेली महाभारताला, तो काही भाग नाही. परंतु आपण
पुराणकथा असोत, हं, कादंबऱ्या असोत, नाटकं असोत, हं, त्यातला इतिहास खरा मानतो. आणि आज सामाजिक जे संघर्ष होतात अनेक, हं, म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवछत्रपतीवरून झाले होते, हं, राम गणेश गडकरींच्या नाटकावरून झाले होते, हं, असे संघर्ष हं, आणि सामाजिक संघर्ष आणि जातीय संघर्ष हं, कोणत्या आधारावर बनतात तर कादंबरीच्या. हं, कारण ते राजा शिवछत्रपती तो काही इतिहास नाहीये, हं, ते आख्यान आहे, म्हणजे कादंबरीचं आहे एका प्रकारे. हं, परंतु ते सगळं सत्य म्हणून चाललं. आता मगाशी बोललो लेखकाची दृष्टी काय होती. लेखकाची दृष्टी ब्राह्मणवादी असेल तर तो ब्राह्मणवादीच लिहिणार आहे. हं, त्याची दृष्टी बदलू शकत नाही, कारण तो वाढला ज्या वातावरणामध्ये त्या वातावरणाचा प्रभाव मानवी मनावर असतो म्हणजे असतो. हं, कुणीही त्या वातावरणाच्या बाहेर पडून वैचारिक क्रांती करू शकत नाही. हे फार क्वचित एखाद्याला महात्मा गांधींसारखा एखादाच माणूस असतो की जो आपल्या ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणाचा प्रभाव पूर्ण त्यागून टाकेल, असं क्वचित. म्हणून त्यांना महात्मा म्हणतो ना आपण. सामान्य माणसाचं ते काम नाहीये, लेखकांचं नाहीच नाही. कारण लेखकाला काय करावं लागतं, म्हणजे कादंबरी काय कथा काय लागतं, त्यांना हे सगळे जीवन जे आहे ते आहे त्या समाजातनं अनुभवावंच लागतं, शिकावंच लागतं किंवा माहीत करून घ्यावं लागतं. आणि मग तो आजचे जे विचार आहेत ते गतकाळातल्या माणसावर लागतो. म्हणजे आपण काय करतो, आजची नैतिकता रामायणावर लावतो किंवा महाभारतावर लावतो, की महाभारतात द्रौपदीने 5 लोकांशी लग्न केलं, म्हणजे त्या काळात ती प्रथा होती. मग त्याला शंकराने वरदान दिलं होतं, 5 वेळा मागितलं हिने वरदान, मग 5 पती मिळतील असं शंकराने रागवून म्हटलं. हे सगळ्या भाकड कथा नंतरच्या काळात निर्माण झाल्या, जेव्हा ते लोकांना अनैतिक वाटायला लागलं. कालची नीती ही आज अनैतिक असू शकते. उदाहरणार्थ गर्भपाताचं आपण उदाहरण घेऊ. अमेरिकेमध्ये किंवा ख्रिश्चन जगामध्ये गर्भपात हा पातक मानलं जातं, पाप मानलं जातं. अमेरिकेत म्हणजे सुशिक्षित जरी असला तरी अमेरिकेत गर्भपात हा पहिल्यांदा पाप मानलं जात नव्हतं, म्हणजे गुन्हा मानला जात नव्हता. परंतु या ट्रम्पने काय केलं, गर्भपाताला पुन्हा बंदी घातली. म्हणजे नीती कशी बदलते असते, म्हणजे राजकीय लोकांच्या सोयीने बदलती असते. लेखकांचं तसंच होतं. कालची नीती आज अनीती असू शकते, असते. जसं कालची श्रद्धा आज अंधश्रद्धा आहेच. आहे. असं अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अगदी सतीप्रथेचं घेऊ. सतीप्रथा शेवटी इंग्रजांनाच बंद करावी लागली, नाही का? इंग्रजांना बंद करावं लागली. भारताने ती होऊ दिली असते का? नसते होऊ दिली. खरं तर सर, आता आपण अमेरिकेकडे गेलो, डोनाल्ड ट्रम्प वगैरे तिकडच्या नैतिक बाबींवर बोललो. लोकांच्या असे प्रश्न येतात सर लोकांचे, की तुम्ही हिंदू साहित्यावर, वाङ्मयावर का म्हणजे भाष्य करता, हिंदू धर्मावर किंवा इस्लामवर का बोलत नाही, किंवा त्याच्या तत्वज्ञानावर, किंवा असं तो प्रश्न सारखा उपस्थित केला. पहिली गोष्ट म्हणजे ते लोकांचं अज्ञान आहे. मी दहशतवादाची रूपे पुस्तक लिहिलंय, त्यात मी दहशतवादाची रोपे पुस्तक आहे तुमचं, बरोबर. त्यात ज्यू असतील, ख्रिश्चन असतील, इस्लामी असतील, शीख असतील, हिंदू असतील, वैदिक असतील, या सर्वांच्या दहशतवादावर स्वतंत्र प्रकरणच आहेत. त्यानंतर मुंबई 26/11 म्हणजे मुंबईवर जो इस्लामी मला वाटतं त्या हल्ल्यावर तुमचं पहिलं पुस्तक माझं, ते अगदी बीबीसीने माझा इथे येऊन इंटरव्ह्यू घेतला होता, ते लिहिलेलं आहे. लेख तर मी खूप लिहिले. अगदी मोहम्मद पैगंबराची जे आयेशाशी लग्न केलं त्याचं ख्रिश्चन, मग त्याने ज्यूंचा त्याला कसा विरोध झाला, मग तो काबाकडं त्याने दिशा कशी बदलली नामाजाची, जेरुसलेमकडनं काबाकडं कशी वळवली, हे सगळं लिहिलेलं आहे. ख्रिश्चनांचा तर येशू ख्रिस्त खरोखर झाला की नाही झाला याच्यावर तर प्रदीर्घ लेख लिहिला होता. शिखांवरही, म्हणजे अगदी इंदिरा गांधींच्या हत्येवरही माझी कादंबरी आहे. शिखांच्या ज्या जो खलिस्तानवादी ग्रुप आहे त्याच्यावरही मी लिहिलेलं आहे, चीनवरही लिहिलेलं आहे. म्हणजे खरं म्हणजे असा जर आरोप कोणी करत असेल माझ्यावर की मी हिंदूंवर करतो जास्त आणि बाकीच्यावर काहीच का लिहित नाही, ते अज्ञान आहे. आता हिंदूंवर सुद्धा मी किती पुस्तकं लिहिली आहेत, खरं म्हणजे 2 असलेली आहेत. एक म्हणजे हिंदू आणि वैदिक धर्माचा इतिहास, आणि एक म्हणजे हिंदू धर्म. ही 2च पुस्तकं आहेत. बाकीचे जी लेख जे आहेत ते त्या पुस्तकावर आधारित असे लेख मी वेळोवेळी लिहिले, भाषणं पण केलेली आहेत, तर बोललेलं पण आहे. आता मी हिंदू आहे, मी वैदिक नाही. मी हिंदू आहे, मी वैदिक नाही. आणि वैदिक धर्माने माझ्या धर्मावर जर आक्रमण केलं असेल, माझ्या देवता त्यांच्याच म्हणून सांगायला लागले असतील, किंवा माझं तत्वज्ञान त्यांचंच होतं असं सांगायला लागले असतील, म्हणजे हिंदूंचे पूर्वज नालायक होते.
मानसिकदृष्ट्या सुद्धा दुबळे होते हम्म. असं सिद्ध करणं आहे. अशा स्थितीत माझं हे कर्तव्य नाही का की वैदिक आक्रमण जे हिंदूंवर झालंय त्या आक्रमणाच्या विरुद्ध मी बोलणारच. तेवढं आक्रमण काही इस्लामचं नाही झालेलं. जे काही सांगितलं जातं, जसं मग आपण खिलजीच्या बाबतीत बोललो की नालंदा विद्यापीठ त्याने जावं का, साशंकता आहे, त्याची काहीच नाही. कारण तोपर्यंत 12व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म भारतात तसाही ऱ्हास पावलेला होता. मग तो नालंदा विद्यापीठ कोणासाठी जावेल हा प्रश्न निर्माण होतो, कारण त्याचं उत्खनन झालेलं आहे. म्हणजे खोट्या गोष्टींसाठी इस्लामवर आरोप करणं किंवा प्रत्येक गोष्टीला इंग्रजांना किंवा इस्लामला दोषी धरणं हे मला पटत नाही. पण वैदिकांनी खरोखर हिंदूंमध्येच राहून हिंदूंमध्येच विषमता असेल किंवा स्त्री पुरुष असमानता किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान असेल अशी तत्व हिंदूंमध्ये पेरली. सती प्रथा कोणी आणली होती? सती प्रथा तर वैदिकांनीच आणली. वैदिकांमध्येच ती प्रथा होती, कारण ते मध्य आशियातून आलेले. तिथे टोळी युद्ध व्हायची, पुरुष मरून स्त्रियांना मग गुलाम करायचे, त्यामुळं का बराच काळ अत्याचार करायचे. त्यामुळं त्या स्त्रियांनी जर पुरुष हरले आपले युद्धामध्ये तर सामूहिक आत्महत्या करण्याची किंवा जाळून घ्यायची प्रथा आणली. हे भारतात आल्यानंतर भारतात तीच प्रथा त्यांनी चालू ठेवली. म्हणजे वाईट प्रथा ज्या आहेत हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्म हा समानतेचा धर्म आहे, स्त्रियांना सन्मान देणारा धर्म आहे. असं असताना वैदिक लोकांमुळे जर माझा हिंदू धर्म बदनाम झाला असेल तर त्याचा प्रतिकार करणं मला भाग आहे. ते माझ्याकडनं होणारच आणि मी करत राहणार. आणि माझं तर म्हणणं आहे प्रत्येक हिंदूने ते काम करायला पाहिजे. पण विरोध करणं म्हणजे द्वेष करणं नाही. मी द्वेष कोणाचाही करत नाही, इस्लामचा करत नाही, ख्रिश्चनांचा करत नाही, वैदिकांचाही करत नाही, बौद्धांचाही करत नाही, जैनांचाही करत नाही. उलट आता जैनांवर मी किती दिले, बौद्धांवरही भरपूर मी लेखन केलेले, भाषणे दिलेली. आता मला कोणतं तत्वज्ञान आवडतं आणि कोणतं आवडत नाही, माझी मत असू शकतात ना. केवळ तुम्हाला बौद्ध धर्म आवडतो म्हणून मला पण तो तसाच्या तसा आवडला पाहिजे. कारण बौद्ध धर्माचे किती प्रकार पडतात, त्यात किती पंथ आहेत हे मला माहिती आहे ना. प्रत्येक पंथाचं तत्वज्ञान काय, मूळ बुद्धाचं तत्वज्ञान काय होतं, नंतर हिनयान महायान झाला, त्यात काय काय फरक झाले, नंतर मग वज्रयान आला, मग ते बऱ्याच शाखा झाल्या, त्यानंतर अश्वघोषाने तर स्वतःच अजून एक नवीन माध्यमांकित काहीतरी नावाची शाखा निर्माण केली. अशा अनेक शाखा निर्माण झाल्या ना. मध्य आशियात गेलेला बौद्ध धर्म अजून वेगळाच होता. चीनमध्ये गेलेला बौद्ध धर्म हा वज्रयानावर आधारित आहे, तो मूळ बुद्धाचा धर्म नाही आहे. तंत्रशास्त्र बौद्ध धर्मात घुसली, तो वज्रयान झाला. त्यामुळे चीनमधल्या बौद्ध धर्मामध्ये तो तांत्रिकच आहे. मग त्याच्यामध्ये बुद्धाच्या काही प्रतिमा त्यांनी ज्या शैलीत घडवलेल्या आहेत त्या तुम्ही इंटरनेटवर सर्च शोधा की तंत्रिझम इन बुद्धिझम, हे जर शोधलं तर त्या अशा विचित्र प्रतिमा मिळतील की आजच्या बौद्धांना ते आवडणारही नाही, ते तिरस्कार करतील. म्हणजे मला या सगळ्या धर्मांचं काहीतरी बेसिक ज्ञान आहे म्हणून तर मी बोलतो ना. मग मला कोणतं तत्व आवडतं कोणतं नाही हा माझा प्रश्न आहे किंवा माझ्या मानसिकतेचा प्रश्न आहे. ते मला अमुक आवडलंच पाहिजे, आवडत नाही तुम्ही आमचा द्वेष करता असं कसं तुम्ही म्हणता? मला प्रत्येक गोष्ट आवडायलाच पाहिजे असं काही बंधन नाही. आता मला आजचा जैन समाज मला नाही आवडत, परंतु जैन धर्माचा तत्वज्ञान हे जास्त सखोल आहे, जास्त व्यापक आहे. त्यातला अनेकांतवाद असेल, कर्मवाद असेल. खरं आहे सर, प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात चांगल्या वाईट गोष्टी असतात, त्या दाखवून दिल्या पाहिजेत. आणि सर मला आता परत तुमच्या थोडंसं साहित्याबद्दल विचारावंच वाटतं. तुम्ही इतक्या कादंबऱ्या लिहिल्यात सर, थरारक आहेत, भावनिक आहेत, रहस्यमय आहेत. तर थोडंसं कादंबऱ्याबद्दल तुम्ही कसं लिखाण करता, त्याच्या मागचं तुमचे पहिली गोष्ट अशी आहे की मी पराकुटीचा शोधक माणूस आहे, शोधक आहे. आणि कल्पनाशक्तीची साहजिकच प्रचंड लहानपणापासूनच जोड मिळालेली आहे. त्यामुळे मी कोणत्या तरी घटना घडतात, इतिहासातल्या घटना घडतात, त्या घटना कशा घडल्या असतील याच्यावर विचार चालू होतो. एकडे मी इतिहास संशोधक आहे, त्यामुळे खरोखरच काय घडलं हे मी शोधतो आणि जे घडले ते अजून रंजक पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं देता येईल याचाही विचार करतो. पण हे झालं ऐतिहासिक कादंबऱ्यांबद्दल. मी थ्रिलर्स किंवा पॉलिटिकल थ्रिलर्स हा जो प्रकार आहे साहित्यात भारतामध्ये पहिल्यांदा आणला. मृत्यूरेखा ही त्या प्रकारातली आणि ही डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर या त्या प्रकारातल्या भारतातल्या पहिल्या कादंबऱ्या 80-90च्या दरम्यान प्रकाशित झाल्या. कारण काय होतं त्याच्यामध्ये की दुसरी गोष्ट की भारतामध्ये राजकीय क्षेत्रात कोणत्याही थरार कादंबरीकारांना, पाश्चात्य लोकांना सुद्धा, म्हणजे लेखकांना सुद्धा
लुल्लूम असो किंवा जॉन ग्रिशाम असो, अशा लोकांना सुद्धा आव्हान देतील एवढी नाट्य आपल्या देशात राजकीय नाट्य असतील, सामाजिक नाट्य असतील किंवा घातपात, अपघात आणि दहशतवाद या घटना घडत असतील. ह्या एवढ्या होतात की त्याच्यावरनं आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सचा कसा प्रभाव पडतो, त्यात काय काय घटना कारणीभूत होतात याची मांडणी करून त्या कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या अफाट लोकप्रिय झाल्या अर्थातच. आणि इंडियन एक्सप्रेसने तर मला भारताचा लुडलूम असंच नाव दिलं होतं. म्हणजे फ्रंट पेजला छापलं होतं त्यांनी ज्यावेळेस ऑन द ब्रिंक ऑफ डेथ प्रकाशित झाली इंग्रजीमध्ये तेव्हा. आणि महत्वाची गोष्ट काय की कादंबऱ्या लिहिताना मी कादंबरीकार असतो, कारण कादंबरीकारामध्ये इतिहासकार घुसला आणि इतिहासकारामध्ये कादंबरीकार घुसला तर दोन्हींचे वाटोळ होणार. म्हणजे ते रंजकही राहणार नाही आणि काय म्हणून आपण त्याला माहितीपूर्णही राहणार नाही किंवा फॅक्च्युअल राहणार नाही. कारण इतिहास हा तथ्य सांगण्यासाठी असतो आणि त्याचे वाचक कमी असतात, पण कादंबरीचे वाचक मात्र अफाट असतात. उदाहरणार्थ मी दिद्दा राणीवर कादंबरी लिहिणार आहे. आता भारतीय लोकांना दिद्दा राणी नाव त्याच्या कानावरही पडलेलं नसतं, माझ्याच पडलं नव्हतं. ललितादित्य सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. दिद्दा राणी ललितादित्यानंतर लोहारा राजवंश जिने स्थापन केला आणि ती युरोपमधली क्लिओपात्रा असेल, इजिप्तची राणी क्लिओपात्रा असेल किंवा रशियाची कॅथरीन द ग्रेट म्हणून जिची जागतिक कीर्ती आहे, यांच्या तुल्यबळ समतुल्य असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तिने 40 वर्ष जवळपास राज्य केलं आणि अनंत शत्रूंना तिने तोंड देत 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 त्यासाठी तिने आपल्या सौंदर्याचाही वापर केला. पण ती अपंगही होती, पण सुंदर होती. तिने जो गझनीचा मोहम्मद आहे ती हयात असेपर्यंत गझनीच्या मोहम्मदाची हिंमत झाली नाही काश्मीरवर स्वारी करण्याची. एवढी म्हणजे ती पराक्रमी पण होती, म्हणजे रणमैदानामध्ये रणरागिणी होती. आणि स्थानिक जे पॉलिटिक्स होतं, कारण काश्मीरमधले समाज वेगळे आहेत, आपण आपल्याकडच्या समाजाने त्यांची तुलना आपण करू शकत नाही. आणि प्रत्येकाचा प्रश्न होतं. म्हणजे उदाहरणार्थ डामर नावाचा समाज होता, तो पॉलिटिकली फार पॉवरफुल होता. म्हणजे महाराष्ट्रात मराठे कसे पॉवरफुल आहेत की जमीनदार आणि पॉलिटिकली एक पॉवरफुल, त्यांना सुद्धा तिने अक्षरशः गप्प बसवलं, शांत बसवलं, पण त्यांचा वापरही करून घेतला. म्हणजे तिचे शत्रू किती, म्हणजे तिचे मंत्री शत्रू, तिचे सेनापती शत्रू, तिचा प्रधान शत्रू, जे ब्राह्मण म्हणजे पंडित काश्मीरमध्ये म्हणतात ते विरोधात गेलेले, या सगळ्यांना खेळवत खेळवत आणि त्यांचा पराभव करत त्यांना कैदेत टाकत किंवा मारून टाकत अक्षरशः. म्हणजे ती तेवढी हे होती, निर्दयी होती, अशी विलक्षण दिद्दा राणी. तर मी विचार केला की ललितादित्याचा मी इतिहासच लिहिला, तर काही कादंबरीचा प्रश्न नव्हता, तर ऐतिहासिक आहे, त्यामुळे ते जास्त वाचतही नाही. लोकांना काही काही घेणं देणं नाही. म्हणजे दिद्दा राणीचा इतिहास जर मी लिहायला गेलो तर शेवटी ते ललितादित्यासारखंच होणार आणि ते अंधारात होणार. पण क्लिओपात्रा जशी तुफान खपली, तुफान, कारण मी कादंबरीच्या रूपात लिहिली ना, तशी मी दिद्दा राणी लिहिणार, लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांपर्यंत पोहोचेल, किमान त्यांना वाटेल किंवा ही दिद्दा राण्याची होती. मग त्यावर मग इतिहासात जाऊन मग इतिहास त्यांनी शोधावा. कदाचित मी इतिहास लिहिल, इतिहासही लिहिल, परंतु कादंबरी आणि इतिहास ह्या गोष्टी एक नसतात याचं भान मला आहे. मी त्याचे सरमिसळ करत नाही. मग ललितादित्यावर कादंबरी लिहिणार का तुम्ही? ललितादित्यावर चित्रपट निर्मितीसाठी 2-3 जणांशी बोलणे चालू आहे. त्याची पटकथा लिहिली ना, ग्रेट, त्याची पटकथा लिहिणार, कारण तो भारताला जगात म्हणजे मध्य आशियापर्यंत, तुर्कस्तानपर्यंत साम्राज्य नेणारा अशोकापेक्षाही मोठा सम्राट होता. भारतात काय झाले, काही लोक जाणीवपूर्वक अंधारात ठेवले गेले. मग ललितादित्य असेल, ही दिद्दा राणी असेल, सम्राट खारवेल असेल, ओरिसाचा सम्राट, कुमारपाल असेल. आता कुमारपालावर मी कादंबरीच लिहिली ना, त्यामुळे तरी थोडाफार कुमारपाल मराठी माणसाला माहीत झाला. असे अनेक लोक आहेत. किती कादंबऱ्या झाल्या सर आतापर्यंत तुमच्या? अरे बापरे, त्या मोजल्या नाही मी, तरी अंदाजे 120 ते 130च्या दरम्यान. काय 120 ते 130च्या दरम्यान. आणि माहितीपूर्ण ऐतिहासिक पुस्तकं वेगळीच नाही, हा ती वेगळीच. आणि सर मला एका पुस्तकाबद्दल विचारावंसं वाटतं, भाऊ परतोनी आला.
ही एक मस्त आणि रहस्यमय कादंबरी आहे. त्याचं पुढं काय चित्रपटात येईल, पटकथा, त्याचे कॉपीराइट्स काय पहिली गोष्ट प्लॅन अशी आहे? आहे बरं का, खूप सुंदर कादंबरी आहे सर. हो. सुंदर पद्धतीनं तुम्ही लिहिलंय ते. कसं आहे, भाऊ परतुर्याला म्हणजे पानिपत युद्धानंतर भाऊसाहेब पेशवाचे जे तोतये आले होते असं मानलं जातं. त्यातला सुखराम नावाचा जो तोतया होता की ज्याचं नाव नंतर सुखराम निघालं असं नाना फडणवीसचं म्हणणं आहे. परंतु तो तोतया नसून खरोखरच भाऊसाहेब पेशवा होता. आणि राजकारण पोटी म्हणजे नाहीतर सत्ता भाऊसाहेब पेशवालाच द्यावी लागली असती. आणि नाना फडणवीसांनी एवढं वर्चस्व बसवलेलं होतं की त्याला त्या वर्चस्वाला कोणी हे करेल, टक्कर देईल, त्या वर्चस्व हलवेल असा कोणी प्रतिस्पर्धी नको होता. मग त्याला पहिला कैदेत टाकलं, मग लगेच मारलं नाही त्याला, कैदेत टाकलं. आणि मग ज्यावेळेस भाऊसाहेब पेशवा हा भाऊच आहे म्हणजे असा लोकांचाच विश्वास बसता, 10,000 सैन्य त्याच्याजवळ जमा झालं. तो जर तोतया असता तर एवढं सैन्य एका तोत्याच्या मागे तर नक्कीच येणार नाही. मग युद्ध झालं, त्यात त्याचा पराजय झाला, तो पकडला गेला आणि त्याला नंतर त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने मारलं. ही भाऊ परतून आल्याची कथा, की हा तोतया नव्हता, हा खरोखरच भाऊ होता. एवढाच मी फक्त त्याच्यामध्ये केलेला एक बदल, का माझा एक जो तर्क आहे की तो भाऊच होता, तो तोतया नव्हता. आता ही कादंबरी ही मुळातच चित्रपट शैलीत लिहिली गेलेली आहे. प्रसंगाची रचनाच तशी आहे की छोटे छोटे प्रसंग, वेगवान प्रसंग आणि तो क्रूर अंत. म्हणजे सुरुवात बिंदू आहे की भाऊने आपला मठ सोडला आणि त्याच्या नावाचा मठ खरोखरच अजूनही आहे. भाऊसाहेबाचा मठ पानिपतच्या जवळ सोनपत गावी अजूनही आहे. म्हणजे भाऊ पानिपत युद्धात मेला नाही अशी श्रद्धा तेव्हाही होती. भाऊ भगा असं कोण म्हटलं होतं पहिल्यांदा? चिवी जोशी नावाचे इतिहासकार आहेत, ते स्वतः पानिपतला गेले होते. त्यावेळेस तिथले लोक हेच म्हणायचे की भाऊ भगा, भाऊ पानिपतमध्ये मेला नाही. कारण भाऊ पानिपतमध्ये मेला, त्याचं प्रेतही मिळालं नाही. एका दिवशी शरीर मिळालं म्हणजे धड मिळालं, एके दिवशी कुठेतरी अजून मुंडकं मिळालं. आणि त्याला ओळखणार कोण? तर काही दिवसांनी केलं भाऊ म्हणून दुसऱ्यांनाच चितेवर. बहुतेक ते तसंच झालं की एक भाऊला आपण तर्पण करून टाकू. पण त्याच्या बायकोचा विश्वास होता का पार्वतीबाईचा? अजिबात नव्हता. उलट त्याच्या नावाचा तिथे मठ आहे की भाऊने तिथे मठ बांधला वगैरे. रोड मराठे जे आज आहेत त्या भागामध्ये, हे रोड मराठे बहुतेक भाऊ बरोबरच तिथे राहिले. आणि नंतर हे सगळं प्रकरण झालेलं आहे. तर हा एक, त्याला काही लोक काल्पनिक म्हणतील, काही लोक सत्य इतिहास म्हणतील, काही लोक दोघांचं मिश्रण म्हणतील, ते काही म्हणून. पण मी एक कादंबरीकार म्हणून ते लिहिलेलं आहे, अर्थातच इतिहास म्हणून नाही. परंतु ते शोकनाट्य एवढं अंगावर येणार आहे की ज्या पद्धतीने त्यांना मारलं, जे राजकारण नाना फडणवीसांनी केलं. म्हणजे या कादंबरीतला मेन विलन कोण आहे? नाना फडणवीस. अब्दाली नाही, नाना फडणवीस आहे. आणि हिरो भाऊ आहे, ज्याला तोतया व्हावं असा सुद्धा आग्रह लोक धरतात, त्या कादंबरीमध्ये आहे ते. आणि याला असं वाटतं की मी तर खराच आहे आणि माझाच तोतया बनवायला सांगितलं जातं. हे जीवनात एक विलक्षण भावनिक आणि मानसशास्त्रीय नाट्य आहे की मलाच संजय सोनवणे पिक्चर मध्ये टाकण्यासारखं दिसलं. म्हणजे ते मला लगेच ते क्लिक झालं की सिनेमा निघण्यासारखीच कादंबरी आहे ही. तर तो निघणार का नाही? दोन गोष्टी आहेत. आपल्याकडे हिंदू ज्यांना मी म्हणतो किंवा बहुजन ज्यांना आपण सगळे म्हणतात, त्यांच्यामध्ये एकतर अशा गोष्टींवर चित्रपट करण्याची हिंमतच नाही मुळात. ब्राह्मण वर्ग तर करणारच नाही, कारण त्यात दोन्ही बाजूने, म्हणजे भाऊच्या बाजूने ब्राह्मण आहे, विलनच्या बाजूने ब्राह्मण आहे. आणि हे कारस्थान सगळं केलंय कोणी? त्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे ते स्वतःची काळी बाजू उजेडात आणणारी एखादी कलाकृती, म्हणजे कलाकृती का असेल ना, पिक्चर काढतील याची संभावना शुतराम नाही. आणि हिंदूंमध्ये ती हिंमतही नाही, तो पैसाही नाही, किंवा ती दृष्टी पण नाही. आता उदाहरणार्थ कर्मवीरायण हा सिनेमा आला. कर्मवीरायण मी नेहमी म्हणत आलेलो आहे की चरित्र चित्रपट कसा काढावा, त्याच्यासाठी पटकथा कशी लिहावी, आयुष्यातले कोणते प्रसंग निवडावेत, कोणते निवडू नयेत, किंवा भरताड करायची, म्हणजे हाही टाकू तोही प्रसंग टाकू, हाही झाला तोही झाला. त्यामुळे भारतीय दिग्दर्शकांनी, मग ते हिंदीतले असो किंवा मराठीतले असो, चित्रपट यशस्वी झालेले नाहीत. मला असं वाटतं कर्मवीरायण हा सुद्धा पडलेला पिक्चर आहे, बहुतेकच चाललेला नाहीये.
पण गांधी मात्र चालला होता हम्म. गांधी मात्र चालला होता. आणि तुफान चालला, नुसता साधा सुद्धा चालला नाही तो. हो खरं. का चालला याचं कारण त्यांनी पटकथाच अशा पद्धतीने घेतली होती आणि त्यातलं जे सौंदर्य जे महात्मा गांधींचं, त्यांच्या सहकाऱ्यांचं, त्यांच्या विरोधकांचं आणि त्यांच्या संघर्षाचं, ते त्यांनी प्रसंग असे सिस्टीममध्ये रोवत नेले की मुळात चरित्र चित्रपट काढताना मुळात पटकथा ही सशक्त पाहिजे. आणि दिग्दर्शकाकडे मला नेमकं काय दाखवायचंय, आता कर्मवीरांमध्ये दाखवायचं काय आहे की बहुजनांना शिक्षित करणारा आणि शिक्षणामध्ये एवढी मोठी क्रांती करणारा कमवा शिका योजना आणून लाखो कोट्यावधी तरुणांना आपल्या पायावर उभं करून एक बळ देणारा. हे पत्तनराव कदम हे कर्मवीरांच्या शाळेत शिकले ना, की सगळे महान लोक जे काही महाराष्ट्रात काही झाले ते बहुतेक कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमध्येच काही काळ शिकलेले आहे. यात हा जो पट आहे की असं का वाटलं, काय काय संकट आली, सामाजिक विरोध काय काय झाले आणि नायकाची जिद्द या विपरीत स्थितीवर मात करून, वेदनांवर मात करून, व्यक्तिगत संकटांवर मात करून त्या ध्येयापर्यंत कशी पोचली, बस कुठे पोचली तिथे एंड पाहिजे आणि सुरुवात हा विचार कधी आला ती सुरुवात पाहिजे. तुम्ही बाकीचा फापट पासरा दाखवून की त्यात आपण याला टाकू, आपण त्याला टाकू, मग आपण प्रसंग टाकू, मग गावचं बॅकग्राऊंड टाकू, मग ते नातेवाईकांचं बॅकग्राऊंड टाकू, हा वेडेपणा आहे. महात्मा गांधी पिक्चरमध्ये तुला गांधींचा एकही नातेवाईक दिसणार नाही, बायको सोडली तर नाही दिसणार. कित्येक पात्र आहेत की जी होती महात्म्याच्या जीवनामध्ये, परंतु ती भरताड होते ना, कारण तुम्ही एस्टॅब्लिश कोणतंच पात्र करू शकत नाही. मग जे पात्र कथा नेण्यापुरतं एस्टॅब्लिश करता येणं शक्य आहे तेच पात्र असलं पाहिजे. हा एक चित्रपट शास्त्राचा नियम आहे. मी अमेरिकेमध्ये 6 महिने या पटकथा लेखनावर कोर्स केलेला आहे, अक्षरशः कोर्स केला. तुमचे 3-4 चित्रपट कोर्स केलाय पटकथा लेखन कसं करावं ते. तिथे पहिल्यांदा सांगितलं गेलं काय की तुम्हाला दाखवायचंय काय हे पहिलं ठरवा. तुम्हाला मला गांधींचं जीवन दाखवायचंय किंवा मला कर्मवीराचं जीवन दाखवायचंय, हे जीवन दाखवणं हा शब्द वापरू नका. असं म्हणून तुम्ही जीवन दाखवू शकत नाही. तुम्ही जे सूत्र ठरवाल, आशयसूत्र, त्या आशयसूत्राशी प्रामाणिक राहा. स्क्रिप्ट हा, आणि त्या आशय ज्यात सांगायचं आहे, काय सांगायचं नेमकं आपल्याला, लोकांपर्यंत काय पोचवायचं आणि काय पोचवायचं नाही, हे एकदम मर्यादाच ठरवून घ्यावं लागतात. कारण चित्रपट हे माध्यम असं आहे, ते कादंबरीत आहे. कादंबरीमध्ये होतं काय की तुम्ही अनेक गोष्टी घेऊ शकता, त्याचा पट फार विशाल करू शकता, पण चित्रपट हा 1.5-2 तासात तुम्हाला दाखवायचा. नाटकासारखं आहे ना, जास्तीत जास्त 2.5-3 तासात जास्तीत जास्त. मग तेवढं मटेरियल असलं पाहिजे. आता महात्मा गांधी चित्रपट जो होता तो 3.5-4 तासाचा चित्रपट, पण एक क्षण सुद्धा तो कंटाळा नाही होऊ, कारण प्रत्येक प्रसंग बांधून ठेवतो. म्हणजे तो सूत्रच ठरवता कोणता प्रसंग, कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग, लॉजिकली तो पुढे गेला पाहिजे, अब्रप्टली पुढे नाही गेला पाहिजे. अब्रप्टली पुढे प्रसंग गेला तर होतं काय की तुम्ही काय म्हणायचंय ते तुम्हाला धड सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटतं की नाही कर्मवीरांवरचा चित्रपट आहे म्हटलं तर लगेच पॉप्युलर होणार. कर्मवीरांवरचा आहे म्हणून चित्रपट पॉप्युलर होत नाही, हे लक्षात ठेव. कारण कोणताही चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या सत्यशोधक आला होता मध्ये जास्त, म्हणजे असं त्याच्याबद्दल एकच सांगतो की भारतातला कोणताही चरित्र चित्रपट यशस्वी झालेला नाही महात्मा गांधी सोडून. आणि तो गांधी भारतीयांनी बनवलेला नव्हता, तो बनवला होता रिचर्ड अँटन बरोबर. त्यांच्याकडे ती दृष्टी आहे, आपल्याकडे ती दृष्टी नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो की अमुक वरचा चित्रपट आहे, आता शिवाजी महाराजांवर चित्रपट आहे म्हणून तो हिट नाही होत. त्या चित्रपटात तुम्हाला नेमकं दाखवायचंय काय, खरं ते तुमच्या समोर डोळ्यासमोर असलं पाहिजे ना. की मी स्वराज्याची शपथ घेतली, ते रायगडावर राज्याभिषेक केला, हा मला क्रम दाखवायचा. मग त्याला अनेक घटना तुम्हाला गाळावं लागणार आहेत. मग आग्र्यावरनं शिवाजी महाराज राजगडापर्यंत परत आले कसे, हा आजही वादाचा विषय आहे. परंतु तेवढ्याच विषयावर एक स्वतंत्र चित्रपट बनवू शकतो. पण अख्ख्या जीवन दाखवायचंय त्या चित्रपटामध्ये, तो प्रवास कसा केला जर दाखवत बसलं तर चित्रपट बरकटेल. कारण आपला अंतिम एंड काय आहे, राज्याभिषेक, सार्वभौम छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांनी घोषणा केली, हा उत्कर्ष बिंदू आहे. आणि सुरुवात कुठं केली आहे, शपथ घेतली,
स्वराज्य स्थापनेची वयाच्या 16व्या वर्षी आपल्या मित्रांबरोबर. हा आरंभ बिंदू आहे. म्हणजे आपला आरंभ बिंदू कोणता, उत्कर्ष बिंदू कोणता, आणि आरंभ बिंदूपासून उत्कर्ष बिंदू पण नेण्यासाठी नेमके कोणते प्रसंग ठेवायचे आणि कोणते प्रसंग रिडंडंट आहेत, म्हणजे नाही घेतले तरी चालू शकतं. मग चित्रपट यशस्वी होतो. आता आपण बघितलं शिवाजी महाराजांवर आता एवढे चित्रपट आले, एवढ्यात कोणी पावनखिंडीवर काढला, कोणी म्हणजे छोटे छोटे प्रसंग घेऊन काढलेत ना. परंतु त्यात शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचा जो एक दबदबा आहे त्यांच्या नावाचा, चरित्राचा, आणि त्यांच्या वर लोकांनी निष्ठा काय अशीच ठेवली नाही ना त्यांच्या कार्याचा, तो एक जे बॅकग्राऊंड तुम्हाला बनवावंच लागतं. मग ते म्युझिकमधनं असेल, प्रसंगातनं असेल, अभिनयातनं असेल. हे जे रोल करणारे जे मी बघितले, हे अशा 3ऱ्या-4थ्या दर्जाचे अभिनेते आहेत. यांच्यामध्ये शिवाजी महाराज साकारण्यासाठी जे अभिनय कौशल्य पाहिजे, जी झरप त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे, जो कोमल भाव, म्हणजे जिथे, कारण रयतेबद्दल ते कोमल होते, आपल्या प्रजेबद्दल त्यांचं प्रेम प्रचंड होतं. ह्या ज्या छटा आहेत, भावछटा, त्या सगळ्या प्रकर्षाने दाखवणारा अभिनेता मिळाला नाही. हे सुद्धा एक अजून एक आपलं दुर्दैव आहे. त्यामुळे चरित्र चित्रपट काढायचा तर पटकथा तुम्ही आधी बंदिस्त, अभिनेते निवडताना काळजी, आणि त्यांच्याकडनं समजा येत नसेल तर करून घेणारा दिग्दर्शक पाहिजे. कारण दिग्दर्शनाचं हे कामच असतं की आता गॉडफादर चित्रपट जो आहे, ज्या याचं जे काम केलं, गॉडफादरचं काम ज्याने केलं मार्लन ब्रँडोने, ते अक्षरशः मार्लन ब्रँडोकडनं त्याच्या क्षमता होत्याच, परंतु दिग्दर्शकाला हे माहिती होतं की मला रोलला गॉडफादर कसा वागलेला पाहिजे, त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे, त्याचे भाव कसे असले पाहिजे. आणि मग मार्लन ब्रँडो तो बॉर्न ऍक्टरच, तो बरोबर त्याप्रमाणे केलं. नाही तर आपले अभिनेते काय करतात, स्वतःचीच अक्कल चालवतात, जे डायलॉग मध्ये स्वतःच काहीतरी मध्ये घालतात आणि वाटोळ करून टाकतात. आणि डायरेक्टरला हेच सांगतात, हे सांग, हे चलेगा ना. डायरेक्टर काय म्हणतो, त्यालाही वेळ नसतो, तो हा ठीक आहे, चल जाए, चला लेंगे. तसा चला लेंगे याच्यावर नसतो बनत चित्रपट, नसतं बनत. खरंय सर. अशा चर्चा करत राहू आपण साहित्यावर, मराठी. धन्यवाद.